श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार दिनाच्या सर्वांना खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्वामींचा अंगावर शहारे आणि डोळ्यामध्ये पाणी आणणारा असा भयानक असा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. तर तो स्वामींचा अनुभव मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. जेव्हा तुम्ही तो अनुभव ऐकाल तेव्हा तुम्हाला थरकाप झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला खात्री देते. आणि या अनुभवावर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही असा हा भयानक अनुभव आहे. जेव्हा मी हा अनुभव ऐकला तेव्हा खरंच माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मला एवढं कंठ माझा दाटून आला. खरंच मला खूप खूप रडायला आलं. खरंच माझ्या स्वामींची लीला किती अगाध आहे असं मला वाटलं आणि खूप रडायला आलं. तर चला तर मग तो अनुभव काय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, परवाच दत्त जन्मोत्सव झाला. दत्त जयंती निमित्तानं प्रत्येकाच्या गावामध्ये केंद्रमठ असेलच आणि तिथे सप्ताह घेतला जातो. तर बारामती तालुक्यातील वडगाव गावामध्ये एक स्वामी सेवेकरी ताई आहेत. म्हणजे त्या ताईंचं नाव मी तुम्हाला सांगत नाही. तर त्या ताईंनी त्यांच्या गावामध्ये म्हणजे बारामतीच्या केंद्रामध्ये त्या ताईंनी श्री गुरुचरित्राच्या पारायणाला त्या ताई बसल्या होत्या बघा. आणि पारायणाला बसल्या असताना बघा, आपला दत्त जयंती सप्ताह जो असतो त्या दिवशी आपल्याला 8व्या दिवशी त्या सप्त्याची सांगता असते. तर 7व्या दिवशी त्या ताईंना फोन आला. 7व्या दिवशी संध्याकाळी म्हणजे उद्या सांगता आहे म्हणजे आज रात्री त्या ताईंना त्यांच्या भावाचा लातूरवरून फोन आला की त्या ताईंच्या भावाच्या मुलाला कोब्रा सापाने मोठ्या प्रमाणामध्ये दंश केला. तो 10 वर्षाचा मुलगा होता आणि त्यांना 7व्या दिवशी म्हणजे आपल्या सप्त्याच्या 7व्या दिवशी रात्री 8 वाजता त्या ताईंना फोन आला की आपल्या 10 वर्षाच्या मुलाला म्हणजे माझ्या 10 वर्षाच्या मुलाला कोब्रा सापाने मोठ्या प्रमाणामध्ये विषदंश केला आहे आणि त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन गेलो आहोत. आणि त्याला हॉस्पिटलमध्ये आम्ही नेण्यासाठी आम्हाला अर्धा तासाचा कालावधी लागलेला आहे. आता आम्ही अर्ध्या तासानंतर आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आहोत आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की आपल्याकडे फक्त 36 तासांचा वेळ आहे आणि कोब्रा साप हा खूपच विषारी असतो. तो सापसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, पण अगोदर तुम्ही अनुभव ऐकून घ्या. तो मुलगासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, तो सापसुद्धा मी दाखवणार आहे. त्यासाठी फक्त तुम्ही अगोदर अनुभव ऐकून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. सांगितल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की तुमच्याकडे फक्त 36 तासांचा वेळ आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या, कारण आम्ही सुद्धा यामध्ये अपयशी ठरणार आहोत. कारण जेव्हा कोब्रा सापाने त्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या मुलाला दंश केला तेव्हा ते बाळ काही 15-20 मिनिटांनी बेशुद्ध झालं. ते बाळ एकदम डोळे बंद करून बेशुद्ध झालं आणि बघा, आपल्या गावामधून लातूरपर्यंतच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ लागला आणि त्यामध्ये ते बाळ बेशुद्ध झालं. तेव्हा डॉक्टर सांगितले 36 तासाचा वेळ आहे. आणि मग त्या ताईंच्या भावाने त्यांना फोन केला आणि तू सुद्धा ये, सगळ्यांना फोन लावला, सगळेजण या अशा प्रकारे कोब्रा सापाने विषदंश केला आहे आपल्या मुलाला असं सांगितलं. तेव्हा ताईच्या मनामध्ये प्रश्न पडला, कारण दुसऱ्या दिवशी तर आपल्या सप्ताहाची सांगता होती, त्या पारायणाची सांगता होती आणि ताईंनी तर ताट घेतलं होतं, नैवेद्याचं ताट होतं ताईंना आणि पूर्णाची दिवेसुद्धा त्यांना बनवून केंद्रामध्ये न्यायचे होते. तेव्हा ताई खूप घाबरल्या. ताईंच्या डोक्यामध्ये दोन्ही विचार होते, कारण लातूरला जाणं, हॉस्पिटलमध्ये जाणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं आणि केंद्रामध्ये जाणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. तेव्हा ताईंनी केंद्रामध्ये फोन करून अशा प्रकारची हकीकत सांगितली. तेव्हा केंद्रातील सेवेकऱ्यांनी सगळ्यांनी ताईची समजूत काढली. ताई खूप रडत होत्या. तेव्हा केंद्रातील सेवेकऱ्यांनी ताईला सांगितलं की तुम्ही घाबरू नका, जे काही हॉस्पिटलमधलं काम आहे ते महाराज पाहून घेतील, तुम्ही आपलं महाराजांचं काम करा, तुम्ही महाराजांना सोडून कुठेच जाऊ नका. उद्या तुम्हाला पूर्णाचे दिवे बनवायचे आहेत तर तुम्ही ते पूर्णाचे दिवे बनवून तुम्ही केंद्रामध्ये या, तुमचा जप तुम्ही चालू ठेवा, महाराजांची तुम्ही सेवा करा, जे काही हॉस्पिटलमध्ये जे काही प्रकरण चालू आहे ते सगळं तुम्ही आपल्या स्वामींवर सोपवून द्या असं सेवेकऱ्यांनी ताईला सांगितलं. तेव्हा ताईंनी आपल्या भावाला फोन करून सांगितलं की तुम्ही सुद्धा, मी काही येऊ शकत नाही कारण मला उद्या केंद्रामध्ये जायचं आहे, मला उद्या पूर्णाचे दिवे घेऊन माझ्या स्वामींसाठी जायचं आहे आणि मी काही येऊ शकत नाही. तुम्ही सुद्धा रात्रभर श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्ही जप करा, सगळं काही ठीक होईल असं त्या ताईंनी सेवेकऱ्यांचं ऐकून त्यांच्या भावाला कॉल करून सांगितलं. दुसऱ्या दिवशी ताई केंद्रामध्ये आल्या. दुसऱ्या दिवशी ताईंनी पूर्णाचे दिवे घेऊन केंद्रामध्ये आल्या आणि थोड्याच वेळात म्हणजे काही तासानंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्या ताईंना त्यांच्या भावाचा कॉल आला की आपला जे बाळ आहे कोब्रा सापाने विषदंश केलेलं ते शुद्धीवर आलेलं आहे असं त्या भावाने त्यांच्या
त्या ताईंना सांगितलं होतं. बघा तुम्हाला व्हिडिओच्या बाजूला म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की तो मुलगा तुम्हाला दिसत असेल आणि तो सर्पदंश म्हणजे हा विषारी कोबरासुद्धा तुम्हाला दिसत असेल. तर असा हा भयानक अनुभव होता. तेव्हा त्या ताईंनी त्यांचा तो अनुभव केंद्रामध्ये सर्व सेवेकऱ्यांना सांगितला. अशक्य हे शक्य करतील स्वामी. आणि डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलं. डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले. खरंच ही आध्यात्मिकरित्या आणि ही स्वामींची शक्ती डॉक्टरांना सुद्धा कळाली. बघा म्हणतात ना, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडविल माया. बघा जे आपल्या प्रारब्धामध्ये जे लिहिलं आहे, जे नियतीनं आपल्या प्रारब्धामध्ये लिहिलं आहे, ते प्रारब्धामध्ये मोडून काढायचं, ते खोडून काढायचं स्वामीच करतात. जर आपल्या स्वामींची आज्ञा असेलच तरच तिथे यमसुद्धा येतो. अन्यथा यमाची सुद्धा ताकद होत नाही की तिथे म्हणजे त्या व्यक्तीला घेऊन जायची ताकद होत नाही. म्हणून आयुष्यामध्ये फक्त आपल्या स्वामींची सेवा करा. असा स्वामींचा भयानक अनुभव होता, जो की मला ऐकल्यानंतर खूप रडायला आलं. खरंच आपल्या स्वामींची शक्ती किती अगाध आहे, किती शक्ती स्वामींची महान आहे. खरंच ऐकूनसुद्धा असं मन भरून आल्यासारखं होतं. आणि जे अशक्य होतं ते सुद्धा शक्य झालं. फक्त एका सेवेने रात्रभर हॉस्पिटलमध्ये स्वामी नावांचं नामस्मरण केलं आणि ताईंनीसुद्धा स्वामींवर दृढ भाव ठेवला, विश्वास ठेवला आणि त्यासुद्धा घरीसुद्धा त्यांनी रात्रभर श्री स्वामी समर्थ माळेचा जप त्यांनी चालूच ठेवला. जे त्यांना सेवेकऱ्यांनी सांगितलं तेच त्या ताईंनी केलं आणि त्यामध्ये खरंच स्वामींनी खूप मोठी प्रचिती दिली. जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं. तर हा माझ्या स्वामींचा भयानक असा अनुभव होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या स्वामींचे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मग कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.